नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराजमध्ये. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. ट्रेंडिंग विषय, खूप इम्पॉर्टंट विषय. तब्येत बरी नाही तरी देखील आज आपण हे शूट करतोय. विनय नागर सर आपल्यासोबत आज इथे आहेत, जे की टॅक्स कन्सल्टंट आहेत आणि GST तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडनं आत्ताचे GST 2.0 जे आत्ता शासनाकडनं सांगितले गेले की आता रोलआउट होईल काही दिवसात पुढं, तर त्याच्या बिटवीन द लाईन्स आपण बघणार आहे की नक्की तुम्हाला आता हे कळाले काय स्वस्त आहे, काय महाग आहे किंवा कसे स्लॅब्स आहेत, पण बिटवीन द लाईन्स त्याचा नक्की परिणाम होणार आहे का, फायदा होणार आहे का, किंवा कुणाला नक्की फायदा होणार आहे त्या गोष्टीचा, सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. वेळ अजिबात न घालवता पुढचे 10-15 मिनटं नक्की तुम्ही ऐका. आपण थेट मुद्देसूद बोलणार आहे. तर सर्वात प्रथम सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. सर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेत. तर पहिलाच प्रश्न माझा सर असा राहील की आता हे जे GST 2.0 आत्ता आलंय, शासनाने जे अनाऊन्स केले, तर त्याचा नक्की फायदा होणार आहे का, आणि होणार आहे तर कुणाला नक्की होणार आहे? बरं, आता GST 2.0 जेव्हा डिक्लेअर झालेलं आहे, तर हे डिक्लेअर करण्याचा मागचा उद्देशच आहे की भारतातल्या जनतेला त्याचा डायरेक्ट इफेक्ट व्हावा, त्याचा फायदा व्हावा. आता GST हा जर आपण बारकाईने बघितला तर हा कोण भरतं, तर जो बिझनेसमन आहे हा फक्त कलेक्शनचं काम करत असतो. ॲक्च्युली GST हा भरला जातो तुमच्या माझ्या खिशातनं भरला जातो. तर जेव्हा GSTचे स्लॅब रेट चेंज झालेत किंवा GSTचा रेट कट झालेला आहे, त्यावेळेला डेफिनेटली आपल्या प्रत्येकाला या GSTचा फायदा होणार आहे. तर हा GSTचा फायदा होत असताना आपल्या खिशातून जाणारे पैसे हे कमी प्रमाणात जाणार आहेत. हे असं सोप्या भाषेत म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. तर याचा अर्थ एकच आहे की याच्यातनं फायदा होणार आहे का, तर डेफिनेटली फायदा होणार आहे. आता हा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. त्याचं आपण पुढे याच्यामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. बरोबर. आता GST मध्ये सरकारनं असं केलंय की काही स्लॅब रद्द केलेत, बरोबर, किंवा काही स्लॅब वाढवलेत, बरोबर, काही स्लॅब नील केलेत. मग त्याचा नक्की फायदा जनतेला होणार आहे का, हे फक्त सरकारच्या दृष्टीनं ते फायदेशीर ठरेल? हा, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय, कुठलाही कायदा येताना किंवा कायद्यामध्ये होणारे बदल हे बघताना आपल्याला बघायला पाहिजे गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय. तर याच्या मागचं गव्हर्नमेंटचं इंटेन्शन खूपच क्लिअर दिसतंय की GST इम्प्लिमेंट झाला 2017 साली. मग हा 2017 साली इम्प्लिमेंट होताना कुठलाही कायदा इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल हे करावेच लागतात. वेळेनुसार, परिस्थितीनुसार त्या सुसंगत कायद्यामध्ये बदल करणं हे नेहमीच आवश्यक असतं. अदरवाईज तो कायदा आउटडेटेड होतो आणि मग तो लोकांना आवडत नाही. मग लोकांना हवा असा कायदा जेव्हा असेल तेव्हा डेफिनेटली तो त्या कायद्याचं तंतोतंत पालन करण्याकडे नागरिकांचा ओढा जातो. आता हा कायदा आहे की जो GST संबंधित कायदा, जो प्रत्येक नागरिकाच्या खिशात हात घालणारा हा कायदा आहे. मग हा खिशात हात घालणारा कायदा, याच्यातून गव्हर्नमेंटला दर महिन्याला ॲव्हरेजली 2 लाख कोटी रुपये कलेक्शन होत असतं. तर हे कलेक्शन होत असताना गव्हर्नमेंटच्या सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की कुठेतरी आपल्या भारतीय नागरिकाला याच्यातनं रिलीफ दिला पाहिजे. मग रिलीफ देताना त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहेत की कुठल्या टाईपच्या गरजेच्या वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक काही औषध आहेत, क्रिटिकल इलनेसवरची काही औषध आहेत, त्याच्यावरचा टॅक्स त्यांनी कमी केलाय. अगदी जे आता जीवनामध्ये आवश्यक म्हटलं जातं त्यातलं आणि फायनान्शियल प्लॅनिंग मधलं महत्वाचं एक गोष्ट आहे ती म्हणजे इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे. तर याच्यावरचा GST सुद्धा 0% केलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली प्रत्येक नागरिकाला याच्याचा फायदा हा होणारच आहे. काही रेट जे वाढलेले आहेत किंवा स्लॅब नवीन आता 40% एक नवीन स्लॅब मध्ये काही प्रोडक्ट आलेले आहेत, तर हे प्रोडक्ट जर आपण बारकाईने बघितलं तर हे प्रोडक्ट आहेत ही जीवनावश्यक नाही आहेत, लक्झरी आहेत किंवा ऍडिक्टिव्ह काही प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल सिगरेट आहे, तर हे काही लक्झरी प्रोडक्ट म्हणता येणार नाही, हे ऍडिक्टिव्ह प्रोडक्ट म्हणता येईल. तर अशा टाईपच्या काही प्रोडक्टना त्यांनी जो 28% होता तो 40% केलेला आहे. तर याच्यामध्ये मध्यमवर्गीय आणि जे गरीब वर्ग आहे या लोकांना नक्कीच फायदा देण्याच्या उद्देशाने हे टॅक्स रेट कमी केलेले आहेत. आणि 12%चा जो स्लॅब होता तो अबॉलिश करून काही प्रोडक्ट त्याच्यातले 5% मध्ये आलेत, काही 5% वाले प्रोडक्ट 0% मध्ये आले. त्यामुळे डेफिनेटली याचा फायदा आपल्याला होणारच आहे. बरोबर. आता परचेस पॉवर पॅरिटीवर ह्याचा नक्की काय परिणाम होईल, कारण तो पण मेजर विषय. बरोबर. आता स्लॅब रेट जेव्हा कमी झालेला आहे याचा डेफिनेटली आपण जे मगाशी म्हटलं की इंटेन्शन गव्हर्नमेंटचं काय आहे, तर कुठं ना कुठं तरी आपल्याला असं दिसतंय की टॅक्स रेट हे जे आहेत हे वर्षानुवर्षे 7 ते 8 वर्ष झाले GST इम्प्लिमेंट होऊन हे तसेच होते, याच्यामध्ये बदल झालेले नाहीये. आता गव्हर्नमेंटला जे एक्सपेक्टेड जे टॅक्स कलेक्शन होतं हे आता एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही की सॅच्युरेशन लेवलला पोहोचलेलं आहे. आता याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता
कमी दिसायला लागली. मग याच्यामध्ये कलेक्शन जर वाढवायचं असेल तर एक याच्यात मार्ग असतो की टॅक्स रेट कमी केला तर टॅक्स भरण्याकडे कल वाढतो. दुसरी गोष्ट असते की हा जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर हा इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की प्रत्येक माणसाचं कन्झम्पशन जसं वाढेल तसं हा टॅक्सचं कलेक्शन वाढणार आहे. मग कन्झम्पशन वाढण्यासाठी एक इकॉनॉमिक्सचा लॉ आहे की ज्या लॉ मध्ये आपण असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा त्याची प्राइस कमी होते तेव्हा त्याचं कन्झम्पशन वाढतं. मग प्राइस ही जीएसटी रेट कमी झाल्यामुळे प्राइस ऑटोमॅटिकच कमी होणार आहे. जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट समजा एक हेअर ऑइल आपण परचेस करतोय ते 60% आता तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळणार आहे, किंवा एखादा सोप आहे तो कमी होणार आहे 7% रक्कम 12%चा 5% आला तर 60% डायरेक्ट इफेक्ट होणार आहे प्राइस. हा प्राइस इफेक्ट होत असताना डेफिनेटली ती वस्तू आपल्याला जेव्हा स्वस्त मिळते तेव्हा त्याचं कन्झम्पशन वाढणार आहे. आणि एका अर्थाने आपण म्हणतो की महागाई वाढत चालली तर ह्या महागाईचा इफेक्ट सुद्धा कमी करण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. आता महागाईचा इफेक्ट कमी होणार हा एक मुद्दा आहे. बरोबर. पण आता काही गोष्टींमध्ये म्हणजे असा जशी वाहनं आहेत, बरोबर, आता वाहनांमध्ये ह्यांनी 350 सीसीच्या वरती बाईक त्यांना 40% जीएसटी मध्ये ह्यांनी आणलंय आणि सोबतच जर तुम्हाला प्रायव्हेट जेट घ्यायचंय तर त्याला पण 40%. तर हे कितपत बॅलन्स वाटतं? हे बघा, कररचना ही नेहमी अशी असते की जो गरीब आहे त्याच्याकडनं कमी टॅक्स केला गेला पाहिजे. जो श्रीमंत आहे किंवा अति श्रीमंत वर्ग आपण म्हणू ते यांच्याकडनं हा जास्त टॅक्स गोळा केला गेला पाहिजे आणि त्याच्या सुसंगतच ही टॅक्स रचना आहे. कारण 350 सीसी पेक्षा जी बाईक जास्त जी हाय कॅपॅसिटी वाली बाईक आहे हा कुठला गरीब किंवा मध्यम वर्ग अफोर्ड करू शकत नाही ही बाईक परचेस करणं. किंवा एक वेळ मी म्हणेन कर्जावर परचेस करेल पण ती पोचणं अवघड आहे, त्याचं पेट्रोल त्याचा ऍव्हरेज हे सगळ्या गोष्टी त्याला झेपणाऱ्या नाहीयेत. तर हा जो क्लास आहे की जो 350 सीसी पेक्षा जास्त कॅपॅसिटीची बाईक परचेस करणार आहे तर हा लक्झरीसाठी म्हणून हा बाईक परचेस करणारा वर्ग आहे. जो श्रीमंत किंवा अतिश्रीमंत वर्गातला मोडणार आहे तर डेफिनेटली त्याच्याकडनं 40% टॅक्स कलेक्ट करणं हे काही चुकीचं नाही, हे केलाच पाहिजे. बरोबर. आता इन्कम टॅक्स ज्या इन्कम टॅक्स मध्ये बदल होतात बरोबर ते नवीन आर्थिक वर्षामध्ये होतात बरोबर साधारण. बरोबर. तर आता हे 22 सप्टेंबर मध्ये करण्याचं कारण सरकारचं काय वाटतं तुम्हाला? हा म्हणजे जीएसटी आणि इन्कम टॅक्स मधला एक बेसिक फरक जो आपल्या सगळ्यांना बहुतेक माहित असेलच पण नसेल तरी मी एकदा फक्त जरा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो की इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे हा संसदेमध्ये पास केला जातो. म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे की बजेट येतं 1 फेब्रुवारीला बजेट येतं आणि त्याच्यामध्ये जो काय कायदा पास होतो तो कायदापासून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तो इम्प्लिमेंट केला जातो. आता जीएसटी मध्ये जे वेगवेगळे बदल होतात, नोटिफिकेशन येतात तर हे सगळे बदल हे जीएसटी काउन्सिलच्या मार्फत होतात, हे संसदेमार्फत होत नाहीत. त्यांचा हस्तक्षेप नाहीये, त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. तर जीएसटी काउन्सिल हे वेगवेगळे या जीएसटी कायद्यामध्ये बदल करत असते. तर हे जे बदल झालेले हा बदल आता ज्या सप्टेंबरमध्ये मीटिंग झाली त्या याच्यामध्ये बदल सुचवले गेलेले. तर ह्या बदल सुचवण्यामागचं नेहमी आपण म्हणतो की कुठल्याही कायद्याच्या मागे गव्हर्नमेंटचे इंटेन्शन काय हे बघणं गरजेचं आहे. तर हे बघत असताना आपल्याला असं दिसतंय की जनरली तुम्ही चांगला प्रश्न विचारला की नवीन फायनान्शियल इयर मध्ये का नाही हा बदल झाला. तर हा बदल करण्याचा मागचाच उद्देश आहे, इंटेन्शन खूप क्लिअर आहे की दसरा आहे, दिवाळी आहे, तर याच्यामध्ये लोकांचं जास्त करून होम अप्लायन्सेस किंवा गरजेच्या वस्तू ह्या खरेदी केल्या जातात आणि या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू खरेदी करताना या कस्टमरना यांचा फायदा व्हावा, देशातील नागरिकांना याचा फायदा व्हावा म्हणून थोडीशी जीएसटी रिटर्न फाईल करताना अडचण होणार आहे, याच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहे. तरी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून गव्हर्नमेंटने असं सुचवलेलं आहे की 22 सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी या बदलाची सुरुवात करायची. आणि असं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला एक इशारा दिला म्हणा किंवा याच्यामध्ये असं दाखवून दिले की नवीन बदलाची सुरुवात या घटस्थापनेपासून चालू करून त्याचा नवीनच आपल्याला दसऱ्याला सोनं लुटण्यासाठी फायदा होईल असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर, 100%. आता दिवाळीचा तुम्ही विषय काढला, बरोबर. आता गणपती संपलेत, दिवाळी आली. दिवाळी किंवा दिवाळीच्या आसपासचे हे 1-2 महिने त्याच्यामध्ये परचेस पॉवर ही लोकांची खूप जास्त असते. बरोबर. आता त्याच्यातच हा नियम होतोय नेमकाच. तर याच्यामध्ये किती इम्पॅक्ट पडेल मार्केटवर किंवा जीएसटी जीएसटी लोक भरतात किंवा ओव्हरऑल जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये किती इम्पॅक्ट होईल या गोष्टीचा? हे बघा, याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला की जीएसटीचे रेट कट जेव्हा झालेले आहेत त्याला काही लोकांना याची भीती पण आहे की जीएसटीचं कलेक्शन कमी होईल का. कारण आता सिमेंट 28%वरून 18% आलाय, डायरेक्ट 10%चा आहे. बांधकाम क्षेत्रामधला जो मोठा सगळ्या जीएसटीचा रेट सिमेंटवर होता तो
मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. तर याच्यामुळे कलेक्शनला थोडाफार फरक पडेल, परंतु हा फरक भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटचं एकच इंटेन्शन दिसते की याचं कन्झम्पशन वाढेल. कन्झम्पशन वाढलं की ऑटोमॅटिक तुमचं इकॉनॉमिक जे आहे हे सायकल थोडंसं फास्ट चालेल. आता नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये मंदीचं सावट आहे. अमेरिकेने आपल्यावर जे काही टॅरिफ लावलेलं आहे तर याच्यामुळे एक्सपोर्ट आपलं घटणार आहे. तर हा इफेक्ट इमिजिएटली आपल्या इंडियन इकॉनॉमीवर जाणवू न देण्यासाठी याच्यामध्ये एक चांगला प्रयत्न आहे गव्हर्नमेंटचा की डोमेस्टिक डिमांड हे वाढवण्यासाठी डोमेस्टिक प्रोडक्टचे रेट्स हे कमी व्हायला पाहिजे. आणि हे जास्त करून कसं होतं की आपला शेतीप्रधान देश आहे, तर शेतकऱ्यांकडे जो पैसा येतो हा मान्सून नंतर पैसा येतो. जेव्हा आता पिकं हातात येतील आणि पिकं विकून जेव्हा त्यांच्याकडे पैसा येते त्याला आपल्या इकॉनॉमीमध्ये जे पैसा येईल तर तो पैसा ती कन्झम्पशन जेव्हा वाढेल आणि परचेस पॉवर वाढेल तर त्यामुळे डेफिनेटली आपल्या इंडियन इकॉनॉमीला याचं बूस्ट मिळणार आहे. बरोबर. 100% म्हणजे जे काय आता बिटवीन द लाईन्स होत आहे म्हणजे लोकांना हे माहित होतं काय स्वस्त आहे काय महाग आहे किंवा कसं होणार आहे. बरीच लोक सोशल मीडियावर हे निरेशन पण होतं की बाबा मी जे तुम्हाला सांगितलं की गाड्यांच्या प्राइस वाढले किंवा हे झाले ते झाले सगळ्या गोष्टी दोन बाजूमध्ये ती डिबेट सुरू होती. आता बऱ्यापैकी त्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील लोकांना की नक्की फायदा कुणाला होणार आहे, कसा होणार आहे आणि किती होणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अत्यंत कमी वेळात खूप व्हॅल्युएबल माहिती आपण देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलाय. याच्यासाठी सरांनी वेळ दिला त्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.